महाराष्ट्रातील माझ्या तमाम शेतकरी बांधवांना आग्रहाची विनंती आहे। बांधवांनो, जर आपण शेतकरी असाल, शेतकरी पुत्र असाल आणि ज्या पद्धतीने सरकारी नोकरदाराच्या गळ्यामध्ये त्यांचं ओळखपत्र असतं ते नोकरीला आहेत म्हणून, तशाच पद्धतीचा कायदा या महाराष्ट्र सरकारने आपल्यासाठी देखील काढलेला आहे की आपण शेतकरी आहोत आणि त्यासाठी आपल्याला देखील आपलं शेतकऱ्याचं ओळखपत्र म्हणजेच अर्थात फार्मर आय डी, ॲग्रिस्टॅक योजनेच्या अंतर्गत आपल्याला फार्मर आय डी काढणं बंधनकारक आहे। अन्यथा आपण जर फार्मर आय डी किंवा शेतकरी ओळखपत्र जर काढलं नाही तर भविष्यामध्ये जे गारपीट असेल, ओला दुष्काळ असेल, कोरडा दुष्काळ असेल, अतिवृष्टी असेल किंवा आपण जो विमा भरत आहात त्या विम्यातून आपल्याला काहीतरी नुकसान भरपाई मिळावी, या सर्व घटनेतून आपल्याला वाटते की आपली नुकसान भरपाई मिळावी आणि जर ती मिळावी असं वाटत असेल आणि आपण जर फार्मर आय डी काढला नसेल तर मात्र आपण एवढं लक्षात ठेवा, आपण फार्मर आय डी काढला नाही त्या पोटीची नुकसान भरपाई आपल्याला मिळणार नाही। म्हणून माझी या ठिकाणावरून विनंती आहे की आपण एक शेतकरी असाल, शेतकऱ्याचे पुत्र असाल, आपल्या बापाचं, आपल्या आईचं, आपल्या बायकोचं, आपल्या भावाचं, आपल्या स्वतःचं फार्मर आय डीचं कार्ड म्हणजे शेतकरी आहोत याचं कार्ड आपण काढावं, तरच आपल्याला गारपीट असेल, ओला दुष्काळ असेल, कोरडा दुष्काळ असेल या प्रकारचे अनुदान आपल्याला मिळणार आहे। आपण जर नियमित विमा भरणारे शेतकरी असाल आपल्याला विमा मिळणार आहे, अन्यथा आपल्याला विमा देखील मिळणार नाही। म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवांना, शेतकरी पुत्रांना विनंती आहे की आपण आपल्या बापाचा, आपल्या माईचा, आपल्या भावाचा, आपल्या बहिणीचा आणि आपण स्वतःही शेतकरी असाल तर आपल्या सर्व कुटुंबाचा शेतकरी कार्ड म्हणजेच फार्मर आय डी काढून घ्यावा, तरच आपल्याला येणाऱ्या काळात सुटका मिळेल, अन्यथा आपल्याला या नुकसान भरपाईपासून वंचित राहावं लागेल। हीच आपल्याला विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने प्रत्येक गावामधील, प्रत्येक कुटुंबातील ज्याच्या नावावरती जमीन आहे अशा सर्व शेतकऱ्याची फार्मर आय डी काढून घ्यावेत। हे देखील आपल्याला या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील तरुणांना विनंती आहे। आपण ज्या गावामध्ये राहत असाल त्या गावातील शेतकऱ्यांचे देखील आपण मोठ्या संख्येने फार्मर आय डी काढून घ्यावेत। जय जवान, जय किसान।